आमरण उपोषण नांदेड। आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषदेसमोर अनुकंपधारक उपोषणास बसले आहेत। अनुकंपधारकांची ज्येष्ठता यादी अद्यापपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। त्यास विलंब लागत असल्यामुळे अनुकंपा भरतीत सुद्धा विलंब होत आहे। जिल्हा परिषदेकडे वारंवार विनंतीपूर्वक पाठपुरावा करूनही अनुकंपधारकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्यामुळे लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी अनुकंपा भरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आजपासून अनुकंपधारक राजकुमार आनंदराव बोचरे, गजानन हनुमंत मारकवाड, कृष्णा अब्बासाहेब दुगाळे, अनिकेत यशवंतराव सुप्पे, शेख हारिस शेख मुजाहिद, सय्यद इम्रान सय्यद महमूद हे जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसले आहेत। यावेळी नेतानगरी प्रतिनिधी मिलिंद मुळे यांच्याशी संवाद साधला। पहा सविस्तर वर। अनुकंपधारक राजकुमार आनंदराव बोचरे आमच्या सर्व अनुकंपधारकांच्या वतीने आज रोजी दिनांक 12/2024 या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेलो आहोत। आणि या उपोषणाच्या बसण्याच्या पाठीमागे आमचा एक हा हेतू आहे की आमच्या घरातील आमचे वडील किंवा आमची आई हे जिल्हा परिषद सेवेत असताना मयत पावलेत आणि त्यानंतर सर्वस्व जबाबदारी आमच्या कुटुंबावर आमच्यावर आलेली आहे। आणि शासनाकडून जे काही अनुकंप भरती असते ते सर्व कुटुंबाची जबाबदारी चालवावी या हेतूने अनुकंप भरती केली जाते। तर आज रोजी आम्ही 9 ते 8 महिन्यापासून जिल्हा परिषद कार्यालयात नितीसर अर्ज देऊन सुद्धाही अद्यापही आमची ज्येष्ठता यादी लागलेली नाही आहे आणि भरतीचा कोणताही आम्हाला अजून अहवाल किंवा त्यांनी आम्हाला निवेदन देऊन सांगितलेलं नाही। म्हणून आज आमच्या सर्व अनुकंपधारकांच्या वतीने आमची लवकरात लवकर ज्येष्ठता यादी प्रसिद्ध व्हावी आणि आमची भरती लवकरात लवकर यावी या हेतूने आम्ही हे उपोषण चालू केलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे सर्व अनुकंपधारक उपोषण मागे घेणार नाही आहे।